नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा. शहादा ते जयनगर रस्त्याचे बरेच वर्षापासून काम रखडले होते. माननीय आमदार विजयकुमार साहेब यांच्या प्रयत्नांनी रस्त्याचे काम मंजूर झाले. पण संबंधित ठेकेदार पाहिजे तसे रस्त्याचे काम होत नाही. अशा पद्धतीच्या रस्त्याचे काम पाहून असे वाटते की येत्या काही वर्षातच या रस्त्याची दुरावस्था होईल आणि लोकांना जो पहिले होतो त्रास तो पुन्हा होणार आहे असे दिसून येते. माननीय विजयकुमार गावित साहेबांनी कहाटूड येथे सभेत असे बोलले होते की आपल्या गावाचा रस्ता असून तो कसा होत आहे याच्यावर लक्ष देऊन काम करून घेणे असे गावित साहेबांनी लोकांना सांगितले होते. म्हणून या परिसरातील लोकांनी होणारे कामे हे लक्ष देऊन सांगावे, जेणेकरून काहीतरी वर्ष हे रस्ते वापरण्यायोग्य होतील. सोनवत गावालगत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम चालू केले. सदर काम हे निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे स्थानिक लोकांनी ते काम बंद करण्यास सांगितले. संबंधित विभागाने ह्याकडे लक्ष देऊन चालू कामावरती चांगल्या दर्जाचे काम व्हावे असे स्थानिक लोकांनी म्हटले आहे. टिकाऊ कामाऐवजी धकाऊ काम होत असेल तर त्याला संबंधित विभाग जबाबदार राहील असे म्हटले जात आहे. कारण मोठ्या प्रमाणात सोनवत ग्रामपंचायत प्रांगणात रेती मिश्रित मुरुम माती साठा करून ठेवला आहे. स्थानिक लोकांनी ते काम बंद करण्यास सांगितले आले आहे. राजेंद्र बिरारी सह जान्हवी बागडे, नंदुरबार. ऐसा काम करी जाला दिए आता बरा गारान माग मटेरियल लाटला राम गाडी घातलं ना पण आम काम करी नुसत संध्याकाळला राम ऐसा काय काम चालव ना आणि थोडा दिन चाले जास्ती काय चालव ना आई देखो आता गारांगत मटेरियल आहे देखला लागी तुम त्याच्या मटेरियल आहे ऐसा मटेरियल काही हा आमला गावाला आमला फिकर आमना गावनी आणि आमना गावना रस्ता आमला चांगलाच पाहिजे. अशा खराब कामा चालव ना बरोबर चालव नाही काम तर चांगलंच पाहिजे ना तर काम उद्या होत ना म्हणजे कच्चकर काम होईल एकदम चांगलं काम व्हायला पाहिजे. गावी साहेब मी सांगितलं आम्हाला चांगलं काम करा ना. नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राच्या. शहादा ते जयनगर या रस्त्याचं काम चालू केलं असून सोनवत लगत सिमेंट काँक्रीटचा रस्ता असून या रस्त्यावरती कालच यांनी काम केलं. संबंधित गाववाल्यांची तक्रार आली असून या ठिकाणी आल्यावरती कळतंय की ही रेती जी मिक्स घेतली गेली आहे ही रेती आहे का माती आहे का मुरुम आहे हे समजेना. म्हणजे जर काम होत असेल तर कोणत्या पद्धतीने होईल आणि कोणत्या दर्जाचं काम होईल हे आता भविष्य सांगता येईल. कारण असे जर काम होत असेल तर 1 वर्ष 2 वर्ष टिकणं मुश्किल आहे. जर चांगली रेती घेतली रेती चांगली असली तर ते काम उत्कृष्ट दर्जाचं होईल. पण हे तर असं वाटतं की मुरुमच घेतली आहे, रेती का कुठल्या पद्धती दिसत नाही आहे. अशा पद्धतीची यांनी रेती वापर केला आहे. संबंधित विभाग यांनी याकडे लक्ष कशा पद्धतीने दिलं असेल. जर रेतीचा एवढा मोठा थर लावला आहे आणि एवढा मोठा रेतीचा थर लावून जर ते हे जर काम करत असतील तर हे काम कोणत्या लेवलने होईल आणि संबंधित विभागाने याकडे लक्ष कशा पद्धतीने दिलं आहे. कारण ज्यावेळेस गावित साहेबांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस स्वतः गावित साहेब बोलले की हा गावाचा रस्ता तुमचा आहे, तुम्ही या गावावरती रस्ता कशा पद्धतीने बनत आहे हे तुम्ही वैयक्तिक लक्ष देऊन काम करून घ्यावं असं स्वतः आमदार साहेब यांनीही यावेळेस म्हटलं गेलं होतं. पण जर गावात आणि गावातच होत अशा पद्धतीने जरी निष्कृष्ट दर्जाची रेती माती वापरत असतील रेती वापरत असतील तर ते काम कुठल्या लेवलने होईल हे सांगता येत नाही. आपण पाहू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी रेतीचा साठा केलाय. ही रेती दिसते का मुरुम दिसतंय तर कोणत्या पद्धतीची आहे वापरलेली हे याच्यावरून आपल्याला कळतंय. जर अशा पद्धतीची रेती मुरुम जर होत असेल तर हे खरंच रेती हे का काम आहे का. संबंधित ठेकेदार यांनी कोणत्या विचाराने या कामाची सुरुवात केली आहे. जर असं काही काम होत असेल तर गावातील लोकांची तक्रार तर येतच राहील. गावाच्या लोकांच्या संबंधित ज्यांनी ते चालू काम बंद केले त्यांचं म्हणणं गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की जर का हे काम याच्या रेती मातीने होत असेल तर हे काम होऊ देणार नाहीत. सध्या तरी ते काम थांबवण्यात आलं आहे. राजेंद्र बिरारी, न्यूज 24 साठी